1991 भारत आपल्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या इकॉनॉमिक क्रायसिसशी झुंजत होते. भारताकडे फक्त 3 आठवडे इम्पोर्ट्स करण्या इतकंच फॉरेन एक्सचेंज शिल्लक राहिलं होतं. परिस्थिती इतकी गंभीर होती की भारत कधीही आर्थिकदृष्ट्या कोसळू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते. पण भारत या परिस्थितीपर्यंत पोहोचलाच कसा? आणि तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कोणता असा निर्णय घेतला की ज्यामुळे भारत केवळ या संकटातून बाहेर आला नाही, तर पुढे जाऊन जगातल्या 5व्या क्रमांकाची इकॉनॉमी बनला. ही गोष्ट आहे आधुनिक भारताच्या आर्थिक पुनर्जन्माची. सुरुवात करूयात 1947 पासून. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश नुकताच ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीतून बाहेर पडला होता. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरचे भारतीय नेते फॉरेन कंपनीजबाबत अत्यंत सावध होते. त्यांची भीती अशी होती की पुन्हा एखादी परदेशी कंपनी भारतात येईल, प्रचंड मोठी बनेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकू लागेल. म्हणूनच फॉरेन इन्व्हेस्टमेंटला फारसं प्रोत्साहन दिलं जात नव्हतं. पण दुसरीकडे एक मोठी समस्या होती. ब्रिटिश राजवटीदरम्यान भारताची प्रचंड संपत्ती बाहेर गेली होती आणि यामुळे स्वातंत्र्यानंतर भारतीयांकडे मोठमोठे उद्योग उभारण्यासाठी पुरेसं कॅपिटल नव्हतं. यामुळे स्टील, एनर्जी, रेल्वे, टेलिकॉम आणि इन्फ्रास्ट्रक्चर सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये उद्योग उभारण्याची जबाबदारी सरकारलाच घ्यावी लागली. परिणामी पब्लिक सेक्टरचं वर्चस्व निर्माण झालं आणि काही मोजकेच उद्योगपती आणि प्रायव्हेट कंपनीज अस्तित्वात राहिल्या. पण नवीन उद्योग सुरू करणं अत्यंत कठीण होतं, कारण उद्योग सुरू करण्यासाठी गव्हर्नमेंट अप्रुव्हल्स, लायसन्स आणि विविध प्रशासकीय प्रक्रियांमधून जावं लागायचं. या संपूर्ण व्यवस्थेत प्रचंड ब्युरोक्रेसी आणि भ्रष्टाचार शिरला होता. यालाच पुढे लायसन्स राज म्हणून ओळखलं जाऊ लागलं. दुसरीकडे सरकारचं धोरण सुद्धा असं होतं की पब्लिक सेक्टरलाच प्राधान्य द्यायचं आणि प्रायव्हेट सेक्टरमधल्या कंपन्या खूप मोठ्या होऊ नये याची काळजी घ्यायची. याच धोरणाचा परिणाम म्हणून कोको कोला आणि IBM सारख्या इंटरनॅशनल कंपनीजने भारतातला व्यवसाय बंद केला आणि ते देशाबाहेर गेले. त्यामुळे 1970च्या दशकाच्या अखेरीस इंडस्ट्रियल ग्रोथचा वेग मंदावू लागला आणि उद्योगधंद्यांची वाढ कमी झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ सुद्धा संथ झाली. देश अपेक्षित वेगाने पुढे सरकत नव्हता आणि हळूहळू एका मोठ्या संकटाच्या दिशेने वाटचाल करत होता. 1985 नंतर संकट आणखी गंभीर बनलं, कारण त्या काळात भारताचा सर्वात जवळचा मित्र देश होता सोव्हिएत युनियन. मात्र 1980च्या दशकाच्या अखेरीस आणि 1991 मध्ये हा महासंघ कोसळला आणि त्याचं अनेक स्वतंत्र देशांमध्ये विभाजन झालं. यामुळे भारत आणि सोव्हिएत युनियनमधल्या व्यापारी आणि आर्थिक संबंधांवर परिणाम झाला. याच काळात गल्फ वॉर भडकलं आणि या युद्धामुळे जागतिक तेल बाजारात मोठी उलथापालथ झाली. भारत आपल्या पेट्रोलियम गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर आखाती देशांवर अवलंबून होता. त्यामुळे तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या, वाहतूक खर्च वाढला, वस्तू महागल्या आणि इम्पोर्ट्स देखील खूप महाग झालं. परिणामी आधीच अडचणीत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर आणखी मोठा ताण निर्माण झाला. 1990 संपेपर्यंत परिस्थिती इतकी गंभीर झाली की भारताकडे असलेलं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह केवळ सुमारे 2,500 कोटी रुपयांपर्यंत खाली आलं होतं. हा साठा देशाच्या काही आठवड्यांच्या इम्पोर्टसाठीच पुरेसा होता. आणि या इकॉनॉमिक क्रायसिसच्या काळात देशाची पॉलिटिकल सिच्युएशन सुद्धा स्थिर नव्हती, कारण 1991 मध्ये केंद्रात अल्पमताचं सरकार सत्तेत होतं. विविध पक्षांच्या पाठिंब्यावर टिकून असलेलं हे सरकार संख्याबळाच्या दृष्टीने कमकुवत होतं. सततच्या राजकीय तडजोडी आणि मतभेदांमुळे सरकार अत्यंत अस्थिर अवस्थेत काम करत होतं. एका बाजूला रिकामी होत चाललेली तिजोरी आणि दुसऱ्या बाजूला पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी. भारत एका अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर उभा होता. फेब्रुवारी 1991 मध्ये परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यावेळी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारला संसदेत बजेट मंजूर करून घेण्यात अपयश आलं. त्यामुळे इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आणि गुंतवणूकदारांचा भारतावरचा विश्वास आणखी कमी झाला. ग्लोबल क्रेडिट रेटिंग एजन्सीज यांनी भारताची क्रेडिट रेटिंग घसरवली. याचा परिणाम असा झाला की भारताला परदेशातून कर्ज मिळवणं अत्यंत कठीण बनलं. देशाकडे परकीय चलन संपत आलं होतं आणि या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी RBIचे वरिष्ठ अधिकारी आणि वित्त मंत्री यशवंत सिन्हा यांनी IMF कडे आर्थिक मदतीसाठी धाव घेतली. भारताला तातडीने परकीय चलनाची गरज होती आणि IMF सोबत मदतीबाबत चर्चा सुरू होती. मात्र त्याच वेळी भारतीय राजकारणात मोठी उलथापालथ झाली. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने चंद्रशेखर सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि सरकार कोसळलं. भारत आर्थिक मदतीसाठी चर्चा करत असताना त्यांचं सरकार अस्तित्वात राहिलं नव्हतं. अशा परिस्थितीत भारताला अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी पुन्हा सार्वत्रिक निवडणुकांच्या रणांगणात उतरावं लागलं होतं. 1991च्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू झाला. राजीव गांधी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत होते.
मात्र 21 मे 1991 रोजी देशाला आणखी एक मोठा धक्का बसला. तमिळनाडूमधल्या श्रीपेरंबदूर येथे प्रचार सभेदरम्यान आत्मघाती बॉम्बस्फोटात राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. आणि आता भारत केवळ इकॉनॉमिक क्रायसिसमध्ये नव्हता, तर तो गंभीर पॉलिटिकल क्रायसिसमध्ये सुद्धा सापडला होता. तरीही लोकशाही प्रक्रिया सुरू राहिली. निवडणुका पूर्ण झाल्या आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आलं. या सरकारच्या नेतृत्वाची धुरा एका शांत, अभ्यासू आणि अत्यंत दूरदर्शी नेत्याच्या हाती आली, PV नरसिंह राव. पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी कोणताही जल्लोष केला नाही. देशाचे नवे पंतप्रधान बनल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी कॅबिनेट सचिवांना बोलावलं आणि एक सरळ प्रश्न विचारला. वर्तमानपत्रांमध्ये आपण जे वाचतोय, भारताची परिस्थिती खरंच तितकीच गंभीर आहे का? यावर आलेलं उत्तर अधिक धक्कादायक होतं. सर, परिस्थिती वर्तमानपत्रांमध्ये दिसते त्यापेक्षाही अधिक गंभीर आहे. देशाकडे केवळ 3 आठवड्यांच्या आयातीपुरतंच परकीय चलन शिल्लक आहे आणि जर आपण तातडीने काही ठोस पावलं उचलली नाही तर भारताला दिवाळखोर राष्ट्र म्हणून घोषित केलं जाऊ शकतं. एका बाजूला रिकामी होत चाललेली तिजोरी, दुसऱ्या बाजूला वाढत चालणारी कर्जाची देणी आणि तिसऱ्या बाजूला जगाचा भारतावरचा उडालेला विश्वास. देश अक्षरशः आर्थिक कड्याच्या टोकावर उभा होता. याच क्षणी नरसिंहराव यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्यांनी तात्काळ डॉक्टर मनमोहन सिंग यांना संपर्क साधला. RBIचे माजी गव्हर्नर, भारत सरकारचे माजी फायनान्स सेक्रेटरी आणि एक जागतिक दर्जाचे इकॉनॉमिस्ट. राव यांनी त्यांना सांगितलं, आजपासून तुम्ही भारताचे अर्थमंत्री आहात आणि तुमच्या समोर एक ध्येय आहे. भारताला या संकटातून बाहेर काढायचंय. ही जबाबदारी सोपी नव्हती, कारण भारताकडे पैसाच नव्हता, परकीय चलन नव्हतं, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा विश्वास नव्हता आणि जगभरातल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स भारताकडे संशयाने पाहत होत्या. पण पुढच्या काही आठवड्यात मनमोहन सिंग यांनी असे निर्णय घेतले ज्यांनी भारताचा आर्थिक इतिहास कायमचा बदलून टाकला. सर्वप्रथम भारतीय रुपयाचं डिव्हॅल्युएशन करण्यात आले. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत सुमारे 20% कमी करण्यात आली. आज रुपया काही पैशांनी घसरला तरी देशभर चर्चा सुरू होते. मग विचार करा, त्या काळात रुपयाची किंमत तब्बल 20% कमी करण्यात आली असेल तर किती मोठा गदारोळ झाला असेल. अनेकांना वाटत होतं की सरकार वेडं झालंय, पण अर्थतज्ञांच्या मते हा निर्णय अत्यंत आवश्यक होता. कारण रुपयाचं डिव्हॅल्युएशन झाल्यामुळे भारतीय वस्तू जागतिक बाजारात स्वस्त झाल्या, एक्सपोर्ट्स वाढण्यास मदत झाली आणि भारताला परकीय चलन मिळवण्याचा मार्ग खुला झाला. त्यानंतर सरकारने आणखी एक कठोर निर्णय घेतला. भारत सरकारने सुमारे 47 टन सोनं परदेशी बँकांकडे गहाण ठेवलं. हे सोनं विमानांमधून परदेशात पाठवण्यात आलं आणि त्याच्या बदल्यात तातडीची आर्थिक मदत मिळवण्यात आली. स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारताला स्वतःचं सोनं गहाण ठेवण्याची वेळ आली होती. अनेकांसाठी हा राष्ट्रीय स्वाभिमानाला बसलेला धक्का होता, पण देश वाचवण्यासाठी तो निर्णय अपरिहार्य होता. मात्र खरी क्रांती घडली ती जुलै 1991 मध्ये. अर्थमंत्री झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यातच मनमोहन सिंग यांनी संसदेत बजेट सादर केलं. हे फक्त बजेट नव्हतं, ते नव्या भारताचं ब्ल्यूप्रिंट होतं. इम्पोर्ट्सवरची अनेक रिस्ट्रिक्शन्स हटवण्यात आली. फॉरेन इन्व्हेस्टर्सना भारतीय कंपन्यांमध्ये 51% इन्व्हेस्टमेंट करण्याची परवानगी सुद्धा देण्यात आली. त्यानंतर लायसन्स राज मोठ्या प्रमाणात संपुष्टात आणण्यात आलं आणि सुमारे 80% उद्योगांना लायसन्स घेण्याच्या बंधनातून मुक्त करण्यात आलं. मोठ्या कंपन्यांच्या एक्सपान्शन्सवरचे अनेक निर्बंध हटवण्यात आले. त्यानंतर 1991 पूर्वी अनेक क्षेत्र पब्लिक सेक्टरसाठी राखीव होती. इकॉनॉमिक रिफॉर्म्स नंतर ही बंधनं सुद्धा हटवली गेली आणि अनेक क्षेत्र प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटसाठी खुली करण्यात आली. पब्लिक सेक्टर कंपन्यांना सुद्धा अधिक ऑटोनॉमी देण्यात आली. पण या सुधारणांचा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम झाला असेल तर तो समजून घेण्यासाठी आपल्याला 1991 पूर्वीचा आणि 1991 नंतरचा भारत पाहावा लागेल. 1991 पूर्वी भारतीय रस्त्यांवर मुख्यतः अँबॅसेडर आणि प्रीमियर पद्मिनी या गाड्या दिसत होत्या. मात्र लिबरलायझेशन नंतर टोयोटा, हुंडाय यांसारख्या जागतिक कंपन्या भारतात आल्या. त्यानंतर टीव्ही मार्केटमध्ये सुद्धा BPL, ओनिडा आणि मोजके असे काही ब्रँड्स भारतीय होते. पण नंतर सोनी, सॅमसंग, LG सारखे जागतिक ब्रँड्स भारतीय घराघरांमध्ये पोहोचले. भारतीयांनी पुन्हा कोको कोला आणि पेप्सी प्यायला सुरुवात केली. मॅकडॉनल्ड्सचे बर्गर्स, पिझ्झा हटचे पिझ्झाज भारतीय शहरांमध्ये उपलब्ध झाले. एकेकाळी दूरदर्शनपुरतं मर्यादित असलेलं मनोरंजन विश्व सोनी, झी, स्टार सारख्या चॅनल्समुळे पूर्णपणे बदललं. टेलिकॉम, एव्हिएशन, बँकिंग, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि सर्व्हिस सेक्टर्समध्ये मोठ्या प्रमाणात
फॉरेन इन्व्हेस्टमेंट आली, नवीन इंडस्ट्रीज सुरू झाल्या, नवीन जॉब्स निर्माण झाले आणि देशात मोठ्या प्रमाणात कॅपिटल फ्लो वाढला आणि भारतीय अर्थव्यवस्थेने वेगाने वाढण्यास सुरुवात केली. हे इतक्या वेगाने का घडलं? कारण भारत ही जगातली सर्वात मोठ्या कन्झ्युमर मार्केट्सपैकी एक होती. जागतिक कंपन्यांना नवीन बाजारपेठांची गरज होती, त्यामुळे भारताने आपली दारं उघडली आणि जागतिक कंपन्यांना नवीन बाजारपेठ मिळाली आणि भारताला मिळालं फॉरेन एक्सचेंज, इन्व्हेस्टमेंट, टेक्नॉलॉजी, जॉब्स आणि इकॉनॉमिक ग्रोथची नवीन संधी. विशेष म्हणजे 1991 मध्ये सुरू झालेल्या इकॉनॉमिक रिफॉर्म्सचा मार्ग पुढील सरकारने सुद्धा कायम ठेवला. वेगवेगळ्या पक्षांची सरकार आली, पण लिबरलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनचा मार्ग मात्र बदलला गेला नाही. या धोरणांचा परिणाम म्हणजे एकेकाळी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असलेला भारत आज जगातला 5व्या क्रमांकाची इकॉनॉमी बनला. 1991च्या बजेट स्पीचच्या शेवटी मनमोहन सिंग यांनी एक ऐतिहासिक वाक्य उच्चारलं होतं, नो पॉवर ऑन अर्थ कॅन स्टॉप अन आयडिया हुज टाइम हॅज कम. मराठीत सांगायचं तर ज्या विचाराची वेळ आलेली असते त्या विचाराला जगातली कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही. त्या काळी भारताला बदलाची गरज होती, वेळ योग्य होती, नेतृत्व धाडसी होतं आणि म्हणूनच भारत बदलला. 1991 मधल्या त्या निर्णयांनी केवळ इकॉनॉमिक क्रायसिस दूर केलं नाही, तर आधुनिक भारताच्या नव्या युगाची सुरुवात केली.